जय भीम जय शिवराय. मी रिपब्लिकन सेना तालुका रिपब्लिकन कामगार सेना सांगली जिल्हा अध्यक्ष संदीप धुमाळ. काल जी घटना घडली त्या घटनेमध्ये राणी कृष्णा इसुगडे यांनी आमच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल करून तिने गुन्हा दाखल करून पेपरवाल्यांना चुकीची बातमी देऊन सांगली तक या पेपरला श्रद्धा शिंदे मॅडमनी चुकीची बातमी देऊन तिने बातमी चुकीची देऊन त्यांना पुरेपूर माहीत नसताना पूर्ण चुकीची माहिती देऊन तिने बातमी लावायला सांगितली. त्यांनी आमचा उलटा प्रचार केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांचे मास्टरमॅन श्रद्धाताई शिंदे यांनी ती कट कारस्थान रचलेलं आहे. 4 महिन्यापूर्वी आम्ही त्यांची बातमी केली होती. कामगारांच्या वरती त्यांनी टाळं टोकले होते कामगारांच्या ऑफिसला, आणि ऑफिसला तोच राग मनात धरून राणी इसुगडे यांना आमच्या संघटनेमध्ये येण्यासाठी तिने जाण्यासाठी सांगितलं. आणि त्याच्यानंतर तिने राणी इसुगडे यांनी आम्हाला 2-3 दिवस आमच्या महिला संघटनेच्या महिलांना पूर्णपणे वायबल करून, मी बेकारी आहे, मी पाया पडते, मला पद द्या, मला चांगलं कार्य करायचे आहे आणि तुम्ही मला सर घेतलं पाहिजे, मी तुमच्या पाया पडते. 2 दिवस आम्हाला त्रास देऊन तिने पदाची नियुक्तीसाठी आम्हाला जास्त प्रमाणात हे टॉर्चर करायचं केलं. टॉर्चर केल्यानंतर आम्ही काय केलं, त्याच्यानंतर आम्ही मॅडमांना विचारलं, मॅडम घेऊया एक संधी त्यांना देऊया म्हणलं. त्यांची परिस्थिती बी हलालकीची आहे आणि त्यांना 2 मुलं आहे, ते कुठंतरी सुधारतील बाबा, कुठंतरी चांगलं करतील. आणि आम्हाला त्यांचं कुठल्याही प्रकारचं बॅकग्राऊंड माहीत नव्हतं. आणि त्याच्यानंतरनं तिने आमच्यावरती बाबा त्यांचं पूर्ण बॅकग्राऊंड कळल्यानंतर आम्हाला समजलं की बाबा तिने बऱ्यापैकी चुकीचं वागतात. म्हणून आम्ही त्यांना विचारायला गेलो की मॅडम तुम्ही चुकीचं वागताय, तुम्हाला मग पदावरून नियुक्ती केली जाईल. तरी मॅडमांनी आज आम्हाला धमकीचं दिले की तुम्ही आम्हाला पदावरून काढल्यानंतर मी विष पेईन आणि मी तुमच्यावरती गुन्हा दाखल करेन, असं की मला संबंध माझ्या संग करा असा संदर्भात. त्या मॅडमांनी मला कॉल केल्यानंतर बरेच कॉल माझे ब्लॉक लिस्टला आहेत त्यांचा एकच फोन फक्त मी उचललेला आहे. आणि त्याच्यानंतर तिने माझ्यावरती आमच्या मॅडमांनी आल्यानंतर ना आम्ही विचार केला की बाबा मॅडम तुम्ही लेटर पॅडवरती त्यांना पदावरून हकालपट्टी करून टाका, आपल्याला त्या महिला नको आहेत. आपल्या संघटनेमध्ये त्यांनी बदनामी करायचा मोठा प्लॅन केलेला आहे. आणि त्याच्यानंतरनं ते श्रद्धा शिंदे मॅडमांना हाताला धरून श्रद्धा शिंदे मॅडमांनी बऱ्यापैकी कांड करायचा प्रकार माझ्यावरती केला की त्यांनी तो राग मनात धरून तिने पेपर जे आहे लकी पेपर सांगली, त्या पेपरला तिने बातमी दिली आणि त्या बातमीच्या संदर्भातून आमची पूर्ण पेपरमधून बदनामी करायचा प्रयत्न चालू केलेला आहे श्रद्धा शिंदे मॅडमांनी. का तर तिने तसं बोलायला पाहिजे होतं बाबा. आम्ही त्यांच्या विरुद्ध काय केलंय की बाबा तिने चुकीचं वागल्या होत्या. कामगारांच्या पोटावर पाय देणारे या श्रद्धा शिंदे मॅडम आणि मलई खाऊन हे करणारे या श्रद्धा शिंदे मॅडम आणि कारस्थान रचणाऱ्या या श्रद्धा शिंदे मॅडम ह्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. नाहीतर आम्ही मोठ्या संख्येनं पूर्ण महाराष्ट्रात सरसिंग आनंदराज आंबेडकर, शंकरदादा माने आणि महिला मंडळ यांच्याकडून पूर्ण श्रद्धा शिंदे मॅडम यांच्यावर विरोधात यांचं आंदोलनाचा आम्ही इशारा देतो. रिपब्लिकन कामगार सेनेचा सांगली जिल्हा अध्यक्ष संदीप धुमाळ. जर कुठली महिला कट कारस्थान करत असेल, प्रशासनाने, पोलिसांनी पूर्णपणे आणि पेपर मीडियावाल्यांनी सकट याच्यावरती पूर्णपणे त्याची चौकशी केल्याशिवाय कुठल्याही प्रकारची बातमी लावू नये. नाही अन्यथा कोण जर बातमी लावण्याचा प्रयत्न करत असेल त्यांना कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांचा मानानं पानानं सत्कार करायचा कार्यक्रम त्या पद्धतीचा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी सर्वांना एक सांगतो, जे श्रद्धा शिंदे मॅडम आहेत त्यांच्यावर पूर्णपणे कठोर कारवाई झाली पाहिजे. संघटनेत यायचं, महिलांना घालवायचं, त्यांना जाऊन त्या माणसांची बदनामी करायची, पैसे उकळायचं आणि त्यांचं राणी सुगडे आणि सुभाष सुर्वे यांचं पूर्णपणे ही सर्कल पूर्णपणे चौकशी करावी. शासनाचे पोलीस स्टेशन साहेबांनी चौकशी करून त्यांना कठोरात कठोर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. लोकांची दिशाभूल करण्याचं काम श्रद्धा शिंदे मॅडम आणि राणी इसुगडे यांनी पूर्णपणे तयारीनेच करत आहेत आणि माणसांच्याकडून पैसे उचलायचे यांचे कार्यक्रम चालू आहेत.
चालतंय. जय भीम, जय शिवराय.